करो पोषणम 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 तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात जागवली कोरी पिंगा 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 गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात जागवली कोरी पिंगा. अरे 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 काय लावलं ग हे? पिंगा हा पारंपरिक मंगळागौरीचा खेळ आहे. चला मी सांगते तुम्हाला कसा खेळायचा हा खेळ.
घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर, घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर, नवऱ्याची मर्जी राख मुलबाळ सासूबार, जीव घेण्या करती लाया भिडताना आर पार, जीव तुझा भात्या परी रोज होई खालीवर, हिणबीला भिडणारी आगर. बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, 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 बाई पण भारी देवा, बाई पण भारी र. तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, आलू जागर जागर डोंगर माथ्याला, आलू जागर जागर डोंगर माथ्याला, गेला लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलं तून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार, लंडाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. नदीच्या पाण्यावर नीन फुलत, नदीच्या पाण्यावर नीन फुलत, तुझ्या नजरेच्या तालावर काळीचे
भेंडी उबरा नाचे आईशी खिडक्या नवशी दार पुण्या वाटेंवरली हिरर सर सर गोविंदा ये गो मनवरी गुलाल बेबी गो या आई गुलाला सर आमचाई वेळी मोकळी सोनियाची साखळी राखणारी सुनारा आणि मोत्यांचा डोलारा डोलारा नाचीडेक्या आम्ही दोघी बहिणी लाडक्या अगं चला ग चला फुगड्या खेळायला चला हा हा चला घागर घुमू दे रामा पावा वाजू दे अला शंकरूबा गवर माझी नाचू दे आला शंकरूबा गवर माझी नाचू दे सुणू त्या पाखरा जारे माझ्या माहेरा रुणू सुणू त्या पाखरा जारे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंब लोड करा आली गौराई अंगणी तिला लिंब लोड करा फुगड्या ग खेळू फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळू फुगड्या फुगड्या ग खेळू फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळू फुगड्या फुगड्या ग खेळू फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळू फुगड्या फुगड्या ग खेळू फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळू फुगड्या बस फुगडी पाय लंगडी पायाची माती गळून गेली कळता कळता काटा रुतला भावजी काटा काढ भावजी आले रंगाला घरात झाला धिंगाणा भावजी आले रंगाला घरात झाला धिंगाणा अक्काबाईचा कोंबडा डाळी खाली झाकला अक्काबाईचा कोंबडा डाळी खाली झाकला किसबाईस दोडका किस किसबाईस दोडका किस माझ्यानं दोडका किसवना दादाला बायको करवना माझ्यानं दोडका किसवना दादाला बायको करवना आंबा पिकितो रस रस गळतो कोकणचा राजा झिम खेळतो झिम पोरी झिम कपाळाचा झिम झिम गेला फुटून पोरी आल्या उठून झिम पोरी झिम कपाळाचा झिम झिम गेला फुटून पोरी आल्या उठून घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर नवऱ्याची मर्जी राख मुलबाळ सासूबार जीव घेण्या गर्दीला ह्या भिडताना आर पार जीव तुझा भाग्या परी रोज होई खालीवर भिडकीला भिडणारी आगर बाय पण भारी देवा बाय पण भारी र बाई पण भारी देवा बाई 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 पण भारी र खालीवर भिडकीला भिडणारी आगर बाय पण भारी देवा बाय पण भारी र बाई पण भारी देवा बाई 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 पण भारी र
तुमच्या जवळपासची अंगणवाडी असेल ना तिथं जा आणि तुझं नाव नोंदव तिथं. हो हो काही हो आणि त्या बाई सांगणं साधा देतील तुला तुला पोषण आहाराचं महत्त्व सांगतील, तुला आहार देतील त्या. आणि तुझी पहिली खेप आहे ना तर तुला ते योजनेचे पैसे भेटतात ते पण भेटून जातील. का नाही जात तिथं? आता तर नक्की जाईल. कधी जाणार मग? उद्याच जाईल. बरं. आणि चांगला आहार घ्यायचा, 2-3 टाईम जेवायचं, नाश्ता करायचा, काही खजूर मग ते खायचं आणि पालेभाज्या कडधान्य सगळं खायचं असतं. हो हो काही जेवण जात नाही मला. असं कसं जेवण नाही जात? त्यात दवाखान्यात गेली का तुला त्या बाई त्या लोहाच्या गोळ्या देतील, कॅल्शियमच्या गोळ्या देतील आणि मग त्या सकाळ संध्याकाळी घ्यायच्या असतात. आणि सकाळी सकाळी कोरडं खायचं, चहा प्यायचा नाही. कोरडं खाल्ल्यावर उलट्या होत नाही. हा गोळ्या घेते का नाही तू? येते ना. कशा काय घेते? मग घेत असते का अशी दिसते नसते तू? हा आसपास गोळ्या घे, त्यांनी रक्त वाढायचं. मग रक्त जर कमी पडलं तर रक्ताची बाटली भरावं लागेल. ते काही परवडतं का आपल्यासारख्याला? हा आजपासून होती. नक्की जा बरं का? हो हो जाईल. जाऊ का मग? येऊ का? अगं रुपाली काय चाललंय? अरे तेव्हा मग एवढा चेहरा पडलाय तुझा. अगं मग आता पहिलीच आहे, झाली मुलगी तर पहिली पेटी घालायची पेटी. आणि मग एवढं काय तोंड सुटायला झालं? मुलगी झाल्यावर तुझा जन्मोत्सव साजरा करायचा असतो. देख आजकाल लेकीच भारी आहे, कसं कळत नाही तुम्हाला? मग अंगणवाडी जाऊन मग केली का नाही तिची? नाही का बरं? सांगते मी समजायला. अगं ती नोंद करायची असती. आणि ते बाळाला चिकाचं दूध पाजलं का नाही त्या पुरीला? असं असेल मी काय एवढं लक्ष अगं मग तुला सासूचं लक्ष, सासूचं ध्यान पाहिजे ना तेवढं. सासूनेच ते गाव करायचं असतं, पुरी सुरीला काय कळतं का आता? हा? काय म्हणणारच झालं अगं लेक. आता काय बरं तू एक मुलगी आहे का नाही? मग तुला काय कळत नाही का? हा ते पण आहे. बरं अंगणवाडीत जा, तिला जेवायला जेवण देते का नाही? नाही पोट दुखत पोराचं म्हणून तू खायला नाही द्यायची त्याला. हा चांगलं जेवायला खाल्लं जा पोटभर तिला. आणि अंगणवाडीत जाऊन नोंद कर. आणि योजना आहे ती माझी लेक काढती तर त्या योजनेचे पैसे भेटतात. 1,00,000 रुपये भेटतात त्यात. मग तुला माहित नाही का हे? एकदम नाही येत ते, थोडे थोडे हप्त्याने येतात. पहिलं जन्म झाल्याबरोबर 5,000 येतात. त्याच्यानंतर पहिलीला गेल्यावर, 5वीला गेल्यावर असे टप्प्याटप्प्याने पैसे येतात. परत पुरीच्या बड्डेला पण पैसे येतात. हा ते आपलं पुरीचा जन्माचा दाखला, आईबापाचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक, जॉईंट खातं पुरीचं आणि लेकीचं पाहिजे बरं का, बापाचं नाही पाहिजे त्याला. हा अशी सगळी योजना आहे. आणि मग लेक झाली मग एवढं तोंड पाडून आणि मग त्या लेकीचं चांगलं स्वागत कर. हा घरी नेताना त्या पुरीचं चांगलं स्वागत कर. असं तोंड पाडल्यावर बघू नको. त्या पुरीला चांगलं जीव लाव, नाही तर बसून हा पहिली पुढच्या वेळेस काय एवढं काय त्याची काळजी कर. उद्या मुलगी झाली तर आता काय करत? हा आता काय खरं नाही ना. बरोबर. हा छान छान. हो कसं पडले काय करावं? जरा निवांत जावं, जरा वय झाले. अगं सुरेखा काय अशी सुकून बसली बाबा? काय नाही काय काय तुझं आहे? आता तुम्ही एवढ्या सुद्धा पुरी तुम्ही कशाला डाएट करायला पाहिजे? हा अगं काय छान दिसायचं. उद्या आपल्याला आपलं लग्न व्हायचं, आपल्याला बोल व्हायची. मग आपली शरीरात ताकद नको का? हा पाहिजे ना. आणि मग असं सुकून असं डाएट नाही करायचं तुमच्यासारख्या पुरींनी, माहितीये का? मग काय आपल्या शरीरात शक्ती आहे आणि आपल्यालाच देवाने देणगी दिली ना बाळाला जन्म घालायची. मग आपण असं सुकून जाऊन कसं चालत? आज जर तू अशी सुकून गेली उद्या तुला बरं झाली तर ती पण कुपोषित होईल तुझ्यासाठी. मग आणि कुपोषित आपला भारत देश आहे, आपल्या भारत देशाला सुकून पाडत पाहिजे नाही. आणि मग तुम्ही आता डाएट करायला लागले तर
त्याच्याकडे काळजी कोण करणार त्याची काळजी कोण घेणार त्या बाळाची हा बरं झालं मी तुम्हाला सांगितलं आता डायरेक्ट सोडून द्या हा. आणि तब्येतीची काळजी तब्येतीची काळजी हा, घे. व्यवस्थित घे. हा. चालेल. आणि तुझ्या मैत्रिणीला पण सल्ला दे हो. तर एकटीच नको हे करत बसू आपल्या जवळपासच्या मैत्रिणींना पण सल्ला द्यायचा हो, चालेल. रोज कडधान्य खायचं पालेभाज्या खायच्या खजूर खायची काळे मनुके खायचे त्याने मग रक्त वाढतं शरीरातलं ताकद येते अंगात हा धडे मनुक्याचे पाकिट घे आणि खा आणि तुझ्या मैत्रिणींना पण सांग खायला हो. अगं श्वेतांबरी काय हो तुझं बाळ असतं ते मधी मधी आता दरवेळेस मी आले का असं धावते आता कुठे गेलं का ते गेले खेळायला. तू काय खेळायला आता ते 3 वर्षाचं झालं असं ना झालं ना? आणि मग त्याला शाळेत नाही पाठवायचं का हा पाठवीत ना कशाचं पाठवीन आता 3 वर्षाचं बाळ झाल्यावर त्याला अंगणवाडीत पाठवा तिथं त्या बाळाला 2 टाइम आहार खायला भेटतो परत ते पोरांच्या बरोबर खेळतो मग सामाजिक त्याचा विकास होतो असं काय करते अंगणवाडीत गेल्यावर सगळ्या गोष्टीचा विकास होतो पोरांना जेवायची सवय लागते कुणाच्या नादाने कुणालाच बघू बघू पोरं जेवण करतात आणि तू काय असं त्याला खेळायला सोडी ती जातच नाही आता नाही तर घरचे इंग्लिश मिडियमला काय अंगणवाडी चांगली. मग कधी घालायचं आता 3 वर्षाचं होऊन गेलं त्याला शाळेत घालत जा घालं रोज पाठवायचा शाळेत अंगणवाडी कुठे आहे माहिती आहे का हा माहिती आहे. आहे ना माहिती जाता का कधी तिथं भेटायला तुम्ही त्या अंगणवाडी जाते ना आवडण्याला जायची ना जायची ना मग आता जसं 3 वर्ष आत घेतलं का नाही बाळाचा मग तसं पोरगं पण अंगणवाडीतच गेलं पाहिजे 2 वर्ष का वाईना कमीत कमी आता 3 ते 5 वर्षापर्यंत अंगणवाडी का तिथून पुढे तुला पुढं घालायचं तिथं घाल तोपर्यंत सगळ्या गोष्टीचा विकास होईल बाळाचा माहिती का तुला अंगणवाडीत जसं शिकवतात ना हसून घेऊन तसं दुसरीकडे कुठे शिकवत नाही बस चालेल हो? उद्यापासून नक्की घेऊन जाईल अंगणवाडी. नक्की घेऊन जा बरं का हा येऊ का मग हो, खेळायला? चालेल. आता महाराष्ट्र शासनाने आपल्या सगळ्यांसाठी एक योजना आणली बरं का ती योजना आहे माझी लाडकी बहीण आणि ती लाडकी बहीण योजना का आणली माहिती आहे का आता सरकारने सर्वे केला त्या सर्वेच्या निरीक्षणातून असं घेण्यात आलं का आपल्या बायकांचं रक्ताचं प्रमाण गव्हाचं प्रमाण खूप कमी आहे शरीरात आणि त्यांना आजार खूप प्रमाणात आजार होतात आणि ते आजार टाळण्यासाठी बायका सुदृढ होण्यासाठी शासनाने आपल्याला लाडकी बहीण म्हणून योजना केली आणि त्याच्या आपल्या दर महिन्यात 1,000 रुपये भेटणार आहे बरं का तुम्हाला माहिती आहे का आणि आता शासन 3,000 रुपये पण टाकणार आहे आपल्याला एकदम 2 महिन्याची आणि मग त्या पैशाचं आपण काय करायचं माहिती आहे का आपण आपल्या शरीराला जे लागतं ते पोषक जे असतं ना ते खायचं किंवा आपल्या पोरांना कधी वाया पुस्तकाची अडचण आली की त्याच्यातून ते पण आणायचं थोडंफार नाही तुम्ही महिनाभर खाऊ शकणार तर 8-15 दिवस तरी त्याचं चांगलं खजूर मनुके पालेभाज्या कडधान्य असं आपल्या जेवणात रोज आलं पाहिजे म्हणून शासनाने ही योजना काढली तुम्हाला भेटले का पण पैसे मग काय केलं तुम्ही त्या पैशाचं काय हवायचं आहे मी कानातल्या घेतल्या, वांगे घेतल्या. काय चाललंय ऐका शासनाने याच्यासाठी नाही पैसे दिलं बायकाचा सर्वे करून त्यांनी बघितलं ते कसं आहे आणि त्याच्यातून सरकारने पैसे आपल्याला दिले आपल्याला काय असं दुखणंच वाईट घ्यायला पैसे दिलेत का पार्लरमध्ये जायला पैसे दिले आता मी येऊन पार्लरमध्ये जाऊ नये बघा बरं तिच्या चेहऱ्याला काही दिसते का ती सुदृढ दिसते का बघा बरं हा हे नख खाली पोटाचे सगळे खड्डे पडले डोळ्याखाली काळं झाले हे कशामुळे झालं तुम्हाला माहिती आहे का आपण पोषक तत्व घेत नाही आपण नीट आपल्या जीवाला घालत नाही नुसतं कामाचं लक्ष देऊ याच्यासाठी सरकारने पैसे दिले मेकअप करून काय चांगलं दिसते का हा आपण जर सुदृढ असतं तर मेकअप नाही केला तरी नाही भारी माहिती का हा मग तुम्हाला कधी समजायचं शासनाने योजना दिली आपल्यासाठी आपल्याला शासन 1,500 रुपये काही न करता येणार मग तुम्हाला कळायला पाहिजे आपण हे पैसे कशासाठी वापरावा समजलं का येऊ का मग आता
होणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी पाहिजे. होटाची लालीनी कानाची बाली की हातात सोन्याची घडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. सजून धजून इन्स्टावर रील करते तुझ्यासाठी, कशी तुला सांगू किती फील करते तुझ्यासाठी. माझ्या मागे लाखो हजारो लागले, तरी आहे बावरी मी फक्त राजा तुझ्यासाठी. मी कुठे बोलते की मॉल मला घेऊन चल, कुठे पण चालेल चल टाऊन मला घेऊन चल. लाडानं घेऊन दे मस्त तुझ्या हाताने, शोभून दिसली आपली जोडी पाहिजे. एक नाही राजा मला जोडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. माझी परी उद्या येतो तुझ्या घरी, मला जेवण गिवण नको फक्त चहा आणि खारी लय भारी. मी तुझ्यासाठी घेतली नऊवारी, नऊवारी मध्ये राणी तू दिसणार भारी. तू माझी प्राजूपतली मी तुझा दगड, टाइमपास नाही राणी प्रेम आपलं तगड. एव्हरीबॉडी नोज आपण दोघं लय क्लोज, जशी तू आहे बुक आणि मी तुझा कवर. पुरी करीन तुझी हर एक विश, डोळ्यामध्ये नको तुझ्या पाणी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. हमने आज ये खाना है, हमने आज ये खाना है, घर घर जाके बताना है, घर घर जाके बताना है. सबकी सुरक्षा हम करें, सबकी सुरक्षा मिलकर करें, अपना फर्ज निभाना है. हमने घर घर जाके बताना है. स्वस्थ शरीर सुंदरता का, स्वस्थ शरीर का ध्यान रखे. हरी हरी सब्जी का सेवन करे, हरी हरी सब्जी का सेवन करे. स्वस्थ शरीर का ध्यान रखे, स्वस्थ शरीर का ध्यान रखे. रोगों को अच्छा ये करे, रोगों को अच्छा ये करे. हमने आज ये खाना है, हमने आज ये खाना है. स्वस्थ संतुलित लेना आहार, स्वस्थ संतुलित लेना आहार. मिलती है इनसे ऊर्जा आहार. स्वस्थ संतुलित लेना आहार, मिलती है इनसे ऊर्जा
मतलब होने से एक